आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता। ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण कापूस, उडीद, काकडी, पेरू आणि ढोबळी मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत। देशातील बाजारात कापसाची आवक कमी झाली आहे। देशात जवळपास 8,000 ते 9,000 क्विंटल कापसाची आवक होतीये। यंदा भाव कमी असल्याने शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला नाही, त्यामुळे कापसाची आवक सध्या कमी आहे। तर कापसाला सरासरी 7,000 ते 7,500 रुपयांचा भाव मिळतोय। कापसाची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे। मात्र अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्काचा देशातून होणाऱ्या कापड निर्यातीवर परिणाम होतोय, त्यामुळे कापसाचे भाव स्थिर राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। देशातील बाजारात उडदाची आवक कमीच आहे, मात्र तरीही उडदाचे भाव दबावात आहेत। उडदाला सरासरी 6,500 ते 7,000चा भाव मिळतोय। उडदाची बाजारातील आवक कमी असली तरी आयात माल जास्त आहे। आयात उडदाचा स्टॉक देशात आहे, त्याचा दबाव दरावर असल्याचं प्रक्रियादार सांगतात। यंदा देशातील उडदाची लागवड गेल्या वर्षीप्रमाणे झाल्याचं दिसतंय। तसंच देशातील अनेक भागात पिकाची स्थितीही चांगली आहे, त्यामुळे यंदा उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त केली जाते। नवा उडीद पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारात येईल, त्यामुळे दरावर दबाव राहू शकतो असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासक व्यक्त करतायत। राज्यातील बाजारात काकडीची आवक मागील काही दिवसांपासून वाढली आहे, त्याचा दबाव दरावर दिसून येतो। यंदा पावसाळा लवकर सुरू झाला, त्यामुळे काही भागात काकडीची लागवडही लवकर झाली असं काही शेतकरी सांगतात। ही काकडी आता बाजारात विक्रीसाठी येते, त्यामुळे काकडीचे दर नरमलेत। आज राज्यातील अनेक भागात काकडीला सरासरी प्रति क्विंटल 1,500 ते 1,700 रुपये दर मिळतोय। पुढील काळात बाजारातील आवक आणखी सुधारण्याची शक्यता आहे, त्यामुळे काकडीचे दरही कमी होण्याची शक्यता आहे असं व्यापारी सांगतात। राज्यातील बाजारात पेरूची आवक काहीशी वाढली आहे, मात्र दुसरीकडे पेरूला उठावही चांगला आहे, त्यामुळे पेरूचे दर मागील काही आठवड्यांपासून टिकून आहेत। बाजारात दर्जेदार पेरूची टंचाई असल्याचं पेरू व्यापारी सांगतात। सध्या राज्यात मुंबई, पुणे आणि सोलापूर बाजारात पेरूची आवक काहीशी अधिक दिसते, तर पेरूला सरासरी 3,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि व्हरायटीनुसार दर मिळत आहेत। बाजारातील पेरूची आवक आणि दर पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज पेरू बाजारातील व्यापारी व्यक्त करतात। ढोबळी मिरचीचे दर मागील काही आठवड्यांपासून काहीसे नरमले होते, मात्र मागील आठवडाभरात दर काहीसे स्थिरावलेत। राज्यातील काही बाजारांमध्ये ढोबळी मिरचीची आवक काहीशी वाढली आहे। ढोबळ्या मिरचीला सध्या बाजारात सरासरी गुणवत्तेप्रमाणे 3,000 ते 3,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। ढोबळी मिरचीची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे ढोबळी मिरचीचे दरही तेजीतच राहतील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक शेतकरी व्यक्त करतायत। दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका।